मित्रांनो, तुमच्यासाठी एक अशा व्यवसायाची माहिती घेण्यासाठी मी आलोय पुण्यामध्ये एक अशा वेअरहाऊसमध्ये, मोठ्या वेअरहाऊसमध्ये. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा वेअरहाऊस आहे, ज्याच्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी असे प्रोडक्ट्स ठेवले जे तुम्ही तुमच्या एरियामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज तुम्ही डीलरशिप घेऊ शकता, सब डीलर बनू शकता आणि मार्केटमध्ये हे जे व्यवसाय करण्यासाठी हाय प्रॉफिटेबल प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही विकू शकता. कारण की या वेअरहाऊसमध्ये जे प्रोडक्ट्स ठेवले आहे ना, त्यांची जी डिमांड आहे ती मार्केटमध्ये घरोघरी आहे. मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल की यार किती ऑफिसेस बनताय, किती बंगलोज बनताय, त्याच्यानंतर किती फ्लॅट्स बनताय आणि प्रत्येक जागेवर हे जे प्रोडक्ट्स आहे हे रोज लागणार आहे. कारण की रोज कन्स्ट्रक्शन चालू आहे, रोज काही ना काही रिनोव्हेशन चालू आहे. त्याच्यामुळे या प्रोडक्टची जी मागणी ती खूप जास्त आहे. याच्यात जो प्रॉफिट मार्जिन आहे ना तो पण खूप जास्त आहे. आणि हा असा व्यवसाय जो तुम्ही खूप कमी गुंतवणूकमध्ये सुरू करू शकता. याच्यात तुम्हाला काही जास्त मशीन घ्यायची गरज नाही, लेबर मॅनेज करायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त हा जो मोठा वेअरहाऊस आहे पुण्यामध्ये, जो सगळ्यात मोठा वेअरहाऊस आहे ना, इथून तुम्ही प्रोडक्ट घेऊन जाऊ शकता एकदम कमीत कमी रेटमध्ये आणि तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये 50% 60% प्रॉफिट मार्जिनवर काम करू शकता आणि मार्केटमध्ये विकू शकता. तर हा व्यवसाय काय आहे, वेअरहाऊस काय, याची माहिती घेण्यासाठी मी आलोय बिझनेस बेंच कंपनीमधून मिस एस्थर मॅमशी भेटायला. याची पूर्ण माहिती घेऊया. तर नमस्कार सर. नमस्कार, माझं नाव एस्थर. मी बिझनेस बेंच कंपनीचे सिनियर मॅम आहे. हे आपले महाराष्ट्रामध्ये पुणेमध्ये आपले हे वेअरहाऊस आहे. इकडे इंटिरियर अँड एक्सटिरियर प्रोडक्टचं सगळं प्रॉडक्ट आहे. आता तुम्ही घर बनवतात म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल दॅट लाईक इंटिरियर ओनली, तो आमच्याकडे इंटिरियर्स अँड एक्सटिरियरचा प्रॉडक्ट आहे. आजकाल लोकांना कमी पैशामध्ये लक्झरी लुक पाहिजे, तर आपल्याकडे असं कमी पैशांचा आणि लक्झरी लुक त्याचं प्रॉडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. आमच्याकडे असं लोक आहे की कमी इन्व्हेस्टमेंट करून आमच्याकडे बिझनेस घेतले. ते माणूस आता 5 लाख 10 लाख पर्यंत प्रत्येक महिन्याला ते टर्न ओव्हर करतात. तर मित्रांनो, मॅम पुढे आपल्याला जे ह्या वेअरहाऊसमध्ये तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत ते सगळं दाखवणार आहे. इन्स्टॉलेशन कसे होता ते पण दाखवणार आहे. कोणते कोणते व्हेरायटीचे नवीन प्रोडक्ट्स आहे आणि तुम्हाला त्याच्यात नफा किती होणार आहे, राईट, ते पण मॅम आपल्याला सांगणार. सर, हे आपले पुण्यातील वेअरहाऊस आहे. इकडे तुम्ही बघू शकतात इंटिरियर अँड एक्सटिरियर प्रॉडक्टचं सगळं मटेरियल इकडे आहे. कोणाला पण व्यवसाय करायचा असेल तर इकडे येऊन ते मटेरियल, कुठला मटेरियल पाहिजे त्यांना ते मटेरियल घेऊन आपल्या एरियामध्ये जाऊन ते व्यवसाय सुरू करू शकतात. तर मॅम कोणते कोणते प्रोडक्ट्स जरा दाखवा इथे काय काय. सर, हे बघा, हे हमारी स्टोन कोटेड स्टील रूफिंग आहे. हे रूफिंग पर्पजसाठी आम्ही वापरतात. याच्यामध्ये ना 9 लेयर्स आहे. 9 लेयर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पावसाचा आवाज पण कमी करून देणार आणि गरमीमध्ये तुम्हाला 5 to 10 डिग्री सेल्सिअस तक तुम्हाला गरमी पण कमी करून देणार. याच्यामध्ये 5 कलर ऑप्शन्स ऑल्सो अवेलेबल आहे. तर मॅम हे कसं काय इन्स्टॉल होतं. सर, हे अल्युमिनियम फ्रेमिंग वरती फॅब्रिकेशन वर्क करायला पाहिजे आणि एक पॅनलचा आतमध्ये दुसरा पॅनल इंटरलॉकिंग करून स्क्रूइंग केलं तर काम संपणार सर. आणि हे कंपनी आपले 10 सालचा वॉरंटी पण देतात. कारण की ते वरती जे ग्रॅन्युल्स आहे ते ओरिजिनल ग्रॅन्युल्स आहे. ते कलर फेडिंग पण नाही होणार. ते ओरिजिनल ग्रॅन्युल्स ते निघून पण येणार नाही. म्हणून कंपनी तुम्हाला 10 वर्षाचा गॅरंटी पण देते. आणि हे आपले प्रॉडक्ट लावण्याच्या नंतर कसं दिसतात तुम्ही व्हिडिओवर बघू शकता. हे बघा, रूफिंगमध्ये लावले आम्ही. स्टोन कोटेड स्टील रूफिंगमध्ये तुम्हाला प्रत्येक पॅनलला 300 to 500 पर्यंत तुम्हाला प्रॉफिट मार्जिन होऊ शकतात. हे डिपेंड करतात की तुम्ही कोणाला विकतात आणि कुठे विकतात. दुसरं आपले प्रॉडक्ट आहे पॉलीग्रेनेट शीट. याच्यामध्ये आपल्याकडे 60+ पॅटर्न्स अवेलेबल आहे. हे डायरेक्ट आम्ही भिंतीवर पण लावू शकतात आणि प्लेवूड. पॉलीग्रेनेट शीट काय असतं मॅम. पॉलीग्रेनेट शीट म्हणजे PVC मटेरियलच आहे. डायरेक्ट आपले घर कमी बजेटमध्ये लक्झरी लुक्स द्यायला पाहिजे म्हणजे ओरिजिनल मार्बल फिनिशिंग देणारे प्रॉडक्ट आपल्याकडे असतात. तेच आहे पॉलीग्रेनेट शीट. आणि इन्स्टॉल कसं होतं. हे डायरेक्ट आम्ही वॉलमध्ये पेस्ट करू शकतात. त्याच्यामध्ये पाठीमागे ग्लू लावून डायरेक्ट वॉलमध्ये म्हणजे प्लास्टर केल्यावर आपण लावू शकतो ना. लावू शकतात. आणि याच्यामध्ये एक शीट काय साईजची आहे. सर, ही 8x4 असणार. हे पॉलीग्रेनेट शीटमध्ये आपल्याकडे ग्लॉसी फिनिश आहे, स्टोन फिनिश, ग्लिटर पॅटर्न, असं भरपूर पॅटर्न अँड कलर व्हरायटीज ऑल्सो अवेलेबल आहेत. तर मॅम याच्यामध्ये एका शीटवर किती नफा होऊ शकतो. आणि प्रत्येक पॅनलला 200, 300, 400 असं होऊ शकता. तर क्वांटिटीवरती तुम्हाला डिपेंड असतात. तरी तुम्ही हे एंड कस्टमरला सेल करतात तर तुम्हाला जास्त प्रॉफिट तुम्ही ठेवू शकतात. आणि ते कॉर्पेंटर आणि बिल्डर असं कोणाला पण तुम्ही विकतात म्हणजे तुम्ही कम बजेटने पण देऊ शकतात. आणि त्यांचं क्वांटिटी जास्त असेल ते बल्क क्वांटिटीमध्ये घेतात म्हणून आपल्याला प्रॉफिट कमी ठेवायचं आहे. ते बघा, 90 डिग्री पण बेंड पण होतात असं हे प्रॉडक्ट आणि फ्लेक्सिबल असणार आणि आपल्याला वॉलमध्ये इन्स्टॉल करायला पण सोपंच आहे. सर, हे पॉलीग्रेनेट शीट आहे. ते लावण्याच्या नंतर कसं दिसतात हे बघा. आम्ही हे घरामध्ये लावलंय, हे स्टुडिओमध्ये लावलंय आणि लावण्याच्या नंतर हे कसं दिसतात. सर, हे 2 पॅनल लावले पॉलीग्रेनेट शीटमध्ये. ते मध्ये गॅप दिसतात. ते गॅप कव्हर करायला आपल्याकडे ॲक्सेसरीज पण आहे. हे बघा, आम्ही इकडे ॲक्सेसरीज पण लावले. ते तुम्हाला गॅप पण नाही दिसणार. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे 2 टोन आहे, रोज गोल्ड पण आहे, गोल्ड कलर पण आहे. तुम्ही डिपेंड्स अपॉन द कुठला कलर तुम्ही आपल्या वॉलला लावतात
ते तुम्ही डिपेंड्स अपॉन द कलर पण तुम्ही घेऊ शकता. आणि माझी मेहनत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर फिरतोय वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती तुम्हाला देण्यासाठी. सर हे बघू शकतात हमारे SPC फ्लोरिंग साठी हे वापरला जातात. हे बघा किती प्रॉडक्ट हे आहे. फ्लोरिंग काय असतं मॅम, कसं लागतंय? सर फ्लोरिंग म्हणजे आपल्या टाईल्स वगैरे खाली लावतात ना, घुटणं तरत पेर धरत अशा प्रकारांनी ते मेडिकल इश्यूज होतात. पण आपलं हे SPC फ्लोरिंग लावल्यामुळे तुम्हाला असं काही त्रास नाही होणार. आणि काय मटेरियल आहे? हे स्टोन प्लास्टिक कंपोजिट मटेरियल आहे आणि 5G इंटरलॉकिंग सिस्टम आहे, म्हणून हे इन्स्टॉल करायला पण सोपंच आहे. इन्स्टॉल कसं होतं मॅम? एक पॅनलच्या आतमध्ये दुसरा पॅनल असं इंटरलॉकिंग करायला पाहिजे. हे बघा असं सोपंच आहे. थांबा एक मिनिट. अच्छा, असं इंटरलॉक होऊन जाते. हे बघा सर हे आपले स्टोन प्लास्टिक कंपोजिट आहे. तुम्ही पाणी टाकून धुवून पण शकतात. आपलं SPC फ्लोरिंग लावण्याच्या नंतर कसं दिसतं ते तुम्ही बघू शकतात. आता बघा तुम्ही इकडे लावले आम्ही, हे किती चांगलं दिसत आहे. आणि स्ट्रक्चर वगैरे बघा तुम्ही, त्याच्यामध्ये चाललं तरी पण तुम्हाला काही त्रास नाही होणार. असं तुम्हाला वाटत पण नाही की आपण फ्लोरिंग काय केलं. आणि लक्झरी लुक पाहिजे आपल्या फ्लोरिंगसाठी म्हणजे तुम्ही SPC फ्लोरिंग लावू शकतात. याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे पॅटर्न्स आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. हे बघा किती पॅटर्न्स आहेत. तर मॅम याच्यात किती नफा होतो? हे बघा असं एक पूर्ण बॉक्स असेल. हे बॉक्समध्ये 8 पीस आहे. पूर्ण एक बॉक्सचा तुम्हाला नफा असतात 500 to 1000 रुपीज पर्यंत असतात. ते डिपेंड करतात की तुम्ही कोणाला सेल करतात. प्रत्येक एंड कस्टमरला सेल करतात म्हणजे तुम्ही जास्त पण प्रॉफिट मार्जिन ठेवून पण तुम्ही सेल करू शकतात. आणि डीलर B2B तुम्ही देतात म्हणजे तुम्ही क्वांटिटी जास्त असणार म्हणून तुम्हाला प्रॉफिट पण कमीच करून तुम्ही दिलं तर क्वांटिटीमध्ये तुम्हाला जास्त प्रॉफिट असणार. इकडे बघू शकता ते परमसेट आपल्याकडे स्टॉक आहे. हे PVC पार्टिशनचा आहे. तिकडे PVC पॅनल आहे. हे बघा पार्टिशन मध्ये आपल्याकडे वेगवेगळे पॅटर्न आहे. वेगवेगळ्या पॅटर्नचा PVC पार्टिशन काय असतं मॅम? PVC पार्टिशन म्हणजे एक मोठा गोडाऊनला या मोठ्या ऑफिसला तुम्हाला पार्टिशन करायला पाहिजे म्हणजे तुम्ही हे PVC पार्टिशन यूज करू शकता. जसे की ॲल्युमिनियमचं आपण पार्टिशन करतात आणि ग्लासचं पार्टिशन करतात. ग्लास पार्टिशन केल्यानंतर तुम्ही काय ते जोरात लावला तर ते ब्रेक होणार. पण हे तुम्हाला दिसायला कसं दिसतं तुम्ही बघू शकता. ते ओरिजिनल तुम्हाला वूड स्ट्रक्चरमध्ये असल्यामुळे तुम्हाला इन्स्टॉल करायचं पण सोपंच आहे. आणि हे तुम्हाला इन्स्टॉल कसं होतं मॅम याच्यात? सर हे बघा हे आमचे एंड कॅप आहे. याच्यामध्ये तुम्ही स्क्रूइंग करून आणि 1 by 1 तुम्ही इंटरलॉक करू शकतात. याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर पॅटर्न आहे. पॅनलचा साईज आहे हाईट 10 फीट आहे, विथ 1.3 फीट आहे. आणि इंटरलॉक करून तुम्ही आपले पार्टिशन बनवू शकतात. हे कुठे कुठे लावू शकतात, आम्ही घरामध्ये पण लावू शकता. तुम्हाला पार्टिशन पाहिजे असेल तर तुम्ही एक रूमला 2 डिवाइड करायचं म्हणजे तुम्ही तिकडे पण लावू शकतात. बँकमध्ये लावू शकतात, मॅरेज हॉलमध्ये लावू शकतात, हॉटेलमध्ये लावू शकतात. कुठे पण आपल्याला पार्टिशन पाहिजे असेल तर तुम्ही पटकन हे वॉल प्रिपेअर करू शकतात. आणि लावायचं पण सोपंच आहे. तुम्हाला नको असेल तरी पण ते रियुजेबल करू शकतात. आता हे रूमला तुम्ही लावलंय आणि तिकडे नको आपल्याला तर दुसऱ्या रूममध्ये लावायला पाहिजे म्हणजे हे स्क्रूइंग काढलं आणि एक पॅनल काढलं तर ते रिमूव्ह होणार आणि दुसऱ्या रूमला पण आपण रियुजेबल करू शकतात. याच्यात नफा किती होईल मॅम एक पॅनल आपण विकतोय तर? एक पॅनलमध्ये 500 to 800 पर्यंत तुम्ही नफा काढू शकतात. आणि हे असं आहे की तुम्ही कोणाला सेल करतात, एंड कस्टमरला आणि B2B करणाऱ्याला. नेक्स्ट आपले PVC पॅनल आहे. हे बघा PVC पॅनलमध्ये आपल्याकडे PVC फ्लॅट पॅनल आहे, 2 ग्रू पॅनल आहे. PVC पॅनल कुठे यूज केले जातं मॅम? सर हे वॉलमध्ये पण यूज करू शकतात आणि सिलिंगमध्ये पण यूज करू शकतात. आणि हे पेस्टिंगमध्ये पण इन्स्टॉल होतात आणि स्क्रूइंग पण करून आम्ही इन्स्टॉल करू शकतो. आणि हे PVC पॅनलला आम्ही घरामध्ये लावू शकतात, ऑफिसमध्ये, कमर्शियल, इंटिरियर. मतलब इंटिरियरसाठी तुम्हाला कमी बजेटमध्ये तुम्हाला आपलं घर लक्झरी लुक द्यायला पाहिजे म्हणजे हे PVC पॅनलला तुम्ही रेफर करू शकता. हे प्रत्येक पॅनलला 200 to 300 तक तुम्ही प्रॉफिट काढू शकता. एका पॅनलची साईज काय? एका पॅनलचा साईज आहे 10 फीट, विथ आहे 1 फीट. हे 2 ग्रू पॅनलचा. आणि हे आहे फ्लॅट पॅनल. याचा हाईट आहे 10 फीट आणि विथ आहे 1.5 फीट. नेक्स्ट आपले प्रॉडक्ट आहे सोफिट पॅनल. ह्याला आपण वूड सिलिंग वॉल पॅनल म्हणतात. हे पॅनलला आम्ही वॉलमध्ये पण भिंतीमध्ये पण लावू शकतात, सिलिंगमध्ये पण लावू शकतात. हे बघा लावल्याच्या नंतर हे कसं दिसतात. याचा हाईट असतं 12 फीट आणि विथ आहे 1 फीट. इंटरलॉकिंग करून स्क्रूइंग करू शकतात त्याच्यामध्ये. आणि हे फ्लेक्सिबल असणार. हे 100% रियुजेबल प्रॉडक्ट आहे, लो मेंटेनन्स आहे आणि दिसायला पण तुम्हाला सुंदर दिसणार. याच्यामध्ये 9+ कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. हे बघू शकता ते 9+ कलर आपल्याकडे आहे. हे प्रत्येक पॅनलला 400 to 500% तर आपले नफा होऊ शकते. आणि हे डिपेंड करतात की कोणाला तुम्ही सेल करतात.
त्याच्यावर डिपेंड असतं. सर आपल्याकडे WPC पॅनल्स पण आहे. हे बघा तुम्ही बघू शकतात आपल्याकडे 6 मॉडेल आहे आणि 6 मॉडेलमध्ये प्रत्येक मॉडेलला आपल्याकडे 5 to 10 कलर्सपर्यंत अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकतात. हे बघा हे इंटरलॉकिंग करून स्क्रूइंग करू शकतात. हे WPC फ्लुटेड पॅनलला TV युनिट बनवू शकतात आणि रिसेप्शन एरियामध्ये लावू शकतात, सिलिंगमध्ये पण लावू शकतात आणि तुम्हाला मॅरेज हॉल, हॉस्पिटल कुठे पण तुम्ही हे वापरू शकतात. लावण्याच्या नंतर याचा जे लुक आहे ते लक्झरी लुक देणार. याच्यामध्ये ते मध्ये गॅप आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे प्रोफाईल लाईट वगैरे लावण्याच्या नंतर हे चांगलं पण मतलब दिसायला एकदम सुंदर आहे. सर हे पॅनलमध्ये 300, 400, 500 असा नफा तुम्ही ठेवू शकतात. हे कोणाला सेल करतात ते त्याच्यावर डिपेंड असतं. त्यात आपल्याकडे हे WPC फ्लुटेड पॅनलचा किती स्टॉक आहे हे बघा. हे सगळं WPC फ्लुटेड पॅनलच आहे. आतापर्यंत मी तुम्हाला जेवढं पण प्रॉडक्ट दाखवलं आहे ते सगळं वॉटर रेसिस्टंट, टर्माइट रेसिस्टंट, इझी टू इन्स्टॉल, इझी टू मेंटेन्स, रियुजेबल अँड सोपं लो मेंटेनन्स प्रॉडक्ट आहे. आपलं प्रॉडक्ट कट करू शकतात, होल्ड करू शकतात, लाईट लावू शकतात, स्विचबोर्ड वगैरे काय मतलब पाहिजे असेल तरी पण तुम्ही ते पण त्याच्यामध्ये करू शकतात. काय क्रॅक वगैरे काही होणार नाही. रियुजेबल म्हणजे मॅम म्हणजे घर मी शिफ्ट केलं तर मी ते काढून लावू शकतो. सगळे प्रोडक्ट तसेच आहे का? रियुजेबल आहे. तर मॅम सगळ्यात मेन गोष्ट असते की मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे, हे सगळे प्रोडक्ट्स घेऊन मला डीलरशिप डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची आहे, तर याच्यात गुंतवणूक किती लागते? सब डीलर बनायचं आहे, डीलर बनायचं तर काय गुंतवणूक असणार आहे? सर मिनिमम 3 लाख पासून तुम्हाला आता कोणी पण बिझनेस करू शकतात. मिनिमम 1 लाख 2 लाख तुमच्याकडे आहे. तुम्हाला बिझनेस करायचा असेल तरी पण तुम्ही आमच्याकडे जोडून बिझनेस करू शकता. आता तुम्ही माझ्याकडे जोडून बिझनेस घेतला, तुम्हाला माहित नाही बिझनेस कसा करायचा आहे, ते आपल्याकडे एक मोठे टीम आहे. ते टीम तुम्हाला सपोर्ट करणार की कसं तुम्हाला बिझनेस करायचं आहे. ते क्लायंट कसे भेटतील मला? क्लायंट असं भेटणार की तुम्ही डायरेक्ट आर्किटेक्टला अप्रोचेस करू शकतात आणि हार्डवेअर शॉप, प्लेवूड शॉप, कार्पेंटर्स, बंगलोचं काम चालू आहे आणि कन्स्ट्रक्शनचा मोठे मोठे बिल्डिंग कुठे चालू आहे तिकडे जाऊन तुम्ही अप्रोचेस करू शकतात. तिकडे तुम्हाला क्लायंट भेटणार. तर जसं तुम्ही सुरुवातीला बोलले होते की ह्या व्यवसायामध्ये आपण 1.5 ते 2 लाख रुपयाचा आपण नफा काढू शकतो, तो कसा काढू शकतो जरा सांगा. समजा तुम्ही चांगलं मार्केटिंग करतात, जास्त मेहनत करतात, म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही 5 to 10 लाख पर्यंत तुम्ही बिझनेस करू शकतात. त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉफिट मार्जिन आहे ते प्रत्येक महिन्याला तुम्ही 1.5 लाख to 3 लाख पर्यंत तुम्ही प्रॉफिट मार्जिन काढू शकतात. विमाननगरमध्ये नयाती एम्प्रेस मॉलमध्ये यांचं ऑफिस आहे, तिथे तुम्ही व्हिजिट करून डीलरशिप अपॉर्च्युनिटी, डिस्ट्रीब्युटरशिप अपॉर्च्युनिटी नाही तर व्यवसाय तुम्हाला करायचा असेल याची पूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटणार आहे.